हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे इयरिंग्स बघितले त्याच्यावर मॅचिंग चोकर आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला कार्डबोर्डचे 2 पीस आणि फॅब्रिकचे 2 पीस. आता ह्या कार्डबोर्डवर आपण फॅब्रिक चिटकून घेऊया. त्यासाठी चारी बाजूनी कट्स मारून फॅब्रिक कार्डबोर्डवर चिटकूया. मी इथे हॉटगन ग्लू यूज केलेला आहे. तुम्ही फॅब्रिक ग्लूसुद्धा यूज करू शकता. आता तुम्ही बघू शकता दोन्ही पीस आपले तयार झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये आयपिंग घेणार आहोत. या आयपिंग कार्डबोर्डवर चिटकूया. त्यासाठी मी 3 लेयर्सचा चोकर बनवत आहे. तुम्हाला जर आणखी वाढवायचे असेल तर आयपिंगची संख्या वाढवा. 3 लेयर्स त्या घेऊन खालच्या साईडला मी 5 आयपिंग जोडलेल्या आहेत. जेणेकरून बॉटम साईडला ज्या आयपिन आहे तिथे आपण बीड्स इन्सर्ट करून चोकरला एक चांगला लुक देऊ शकतो. तुम्ही बघू शकता इथे आपल्या आयपिन्स लावून तयार झालेल्या आहेत. आता त्यावर आपला सेकंड जो कार्डबोर्ड आहे तो आपण त्यावर चिटकून घेऊया. हा आपला चोकरचा बेस आता तयार झालेला आहे. आता या तयार बेसमध्ये आपण जे साईडला 3 पाइपिंग्स आहेत त्याला बीड्सचे जे ओवलेले बीड्स आहेत ते बांधून घेऊया. इथे 6 बीड्सच्या लाईन्स मी बनवून घेतलेल्या आहेत. आता त्या आपण एक एक करून पाइपिंग्सला अटॅच करूया. आता हे बीड्स जोडल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला निम्मा चोकर इथे तयार झालेला आहे. नेक्स्ट स्टेपसाठी आपल्याला लागणार आहे जंप रिंग. या जंप रिंग आपण जे बीड्स चेन बनवली आहे त्याच्या एंडला अटॅच करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडला या जंप रिंग अटॅच केलेल्या आहेत. जंप रिंग अटॅच झाल्यानंतर मी घेतलेले आहेत हे व्हाईट कलरचे बीड्स जे चोकरच्या खाली ज्या आपण 5 आयपिन लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी त्या इन्सर्ट केलेल्या आहेत. मी 5 बीड्स एका आयपिनमध्ये इन्सर्ट केलेले आहेत. पाचही आयपिन्समध्ये बीड्स इन्सर्ट केल्यानंतर हे आपलं आता पुढे आपण ज्या जंप रिंग अटॅच केल्या आहेत त्याला चेन लावून घेणार आहोत. आपल्याला ज्या लेंथचा चोकर हवा आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण चेनचं पीस घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला चेन इन्सर्ट करून झाल्यानंतर अजून आपल्या चोकरला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी कुंदन लावून घेत आहे.
आणि कुंदन लावून झाल्यानंतर तुम्ही फायनल लूक बघू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.